श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. मी काल बोलले होते ना की बाहेरच्या पायपुसणीची अवस्था बघा. फक्त आणि फक्त 2 महिने झाले त्या पायपुसणीला आणून. झाले तिची पण अवस्था बघू शकता तुम्ही. आता आज ना पूर्णपणे जेवढी घरात झाडं आहेत त्या सगळ्यांची कटिंग पण होणार आहे. काही झाडांना माती घालायची आहे ते पण घालणार आहे. आणि दुसरी गोष्ट काही झाडांना अंघोळ घालायची आहे. आता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि जसं मी काल पण म्हणलेलं की बाबा माझा व्हिडिओ 10 ते 15 मिनटात मी पूर्ण काम दाखवत असते, पण ते काम पूर्ण होईपर्यंत खूप वेळ गेलेला असतो, खूप म्हणजे खूप. आणि आज आर्यनला सुट्टी होती. आज आर्यनला एवढं राबवून घेतलं आहे ना मी, कारण पर्यायच नाही, एकटीला पॉसिबल होत नाही. इथं झाडं वेगळी, मधल्या पोर्चमधली वेगळी, टेरेसची वेगळी. आणि सगळ्यात खतरनाक झालेलं ते म्हणजे हे बघू शकता, हे काय आहे तर लाजाळू आहे. एक कुठलं तरी एवढंसं छोटंसं रोपडं आणून लावलेलं बघा ते लाजाळूचं. ते एखाद्या रस्त्याच्या कडेला कसं ते काट उगवतात का नाही, अशा पद्धतीने ते पाऊस पडल्यानंतर जे त्याला म्हणजे झपाटा दिलता ना त्याने वाढायला, अजून थोड्या दिवसांनी ते पूर्ण एरिया त्यानं कव्हर केला असता. बघा खाली सिमेंट आहे तर सिमेंटला त्यानं मुळ्या पकडलेल्या आहेत. एवढं ते हार्ड झालेलं होतं. आणि याचा प्रॉब्लेम काय व्हायचा सांगते. डॉगींना सवय असते ना की असं झाडातनी जाऊन बसायचं वगैरे, तर ती पोरं काय करायला लागली, चिक्या टॅग्या वगैरे ती त्यातनी जाऊन बसायला लागली. मग ते काटं टोचायचं त्यांना, ओरडायची जोरात जोरात जोरात. आणि एकदम बारीक असं काटं असतात. हे बघू शकता लाजाळू, एकदम हात लावले की लगेच बंद होतं. पण हे प्रॉब्लेम त्यांना पण व्हायला लागला सोबत. वाऱ्यानं आता वारं पण जास्त सुरू आहे आणि सगळा काय जो काय कचरा उडून म्हणजे उडून येईल तो सगळा याच्यामध्ये अडकायला लागलेला होता. आणि एक प्रकारचं असं आयचान झालेलं की मला सुद्धा ना वरची झाडाची फुलं वगैरे काढायचं म्हणलं तर मग ते खाली बघून किंवा एखादा चुकून जर पाय पडला तर काटे वगैरे घुसायला लागलेले. आज खरं तर याला काढायसाठी म्हणून आलेले होते. आणि मग झाडांची एवढी छाटणी करून टाकली ना मी की असं वाटायला लागलं मला की हे पूर्णपणे जेवढं आपण काढू खालच्या साईडचं तेवढं ते असं मोकळं हवा खेळती म्हणतात ना तसा प्रकार. आणि एकदम असं दाट असं गच्च झालं, त्यातनं वेली वगैरे जर गेल्या तर मच्छर वगैरे किंवा असं किड्यांना लपायला वगैरे जागा भरपूर मिळते. त्यामुळे आपल्या घरात आजूबाजूला जर झाडं लावली असतील आणि स्पेशली जर आपण खाली जमिनीमध्ये लावलं असेल ना तर लक्षात ठेवा की खालच्या साईडनं खूप स्वच्छता असणं गरजेचं आहे. आणि आता मग लगेच मच्छर वगैरे सगळ्याला ते जागा एक गावते. आणि हे ते काय घरातच येतात आपल्या. मध्यंतरी तर इथं ना ते म्हावाच्या माश्या ज्या असतात ना पोळी करायच्या नादाला होत्या. ते मला दिसता क्षणी ना मी लगेच काढून टाकलेलं होतं. म्हणजे बघा जे गोष्ट आपल्यासाठी बाबा पुढे जाऊन प्रॉब्लेमदायक ठरू शकते ते केलेलं बरं. किचनमध्ये होते, काम करत होते, म्हटलं फ्रेश होऊया होऊया, नाही म्हटलं नंतर करूया नंतर करूया म्हणून टाळून दिलं. बऱ्याच वेळेला असं होतं की मेकअपसुद्धा आपण करतो. मी स्वतः सांगते, मेकअप एखादा जर असेल साडीचा, एखादा लुक तुम्हाला दाखवायचा असेल साडी नेसून वगैरे किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर मेकअप थापायचा कळतो, पण वेळेवर तो रिमूव्ह करायचा कळत नाही. कधी कधी एवढी घाई असते ना कामाच्या ह्याच्यामध्ये की फेसवॉश करायचंच विसरून जातं. संध्याकाळी तर मी कंपल्सरी करते, पण कधी कधी होते की विसरून जाते. जेव्हा आपण एक्सरसाइज वगैरे करतो तर घाम वगैरे आलेला असतो, व्यवस्थित आंघोळ न करणं एक बघा नॉर्मल प्रॉब्लेम असतात जे म्हणजे आपल्या रक्तातले असतात. पिढ्यान पिढ्या आलेले चालत. काही जणांना असतं की एखादा प्रॉब्लेम जर असेल ना घरात तर तो तसाच आपल्या पुढच्या पिढीमध्ये येतो. समजा तुमच्या आईला जर ॲक्ने होती, पिगमेंटेशन होतं, तर तुमच्यामध्ये सुद्धा ते येणार. तर हे झालं नॉर्मली. पण एक असतं की ज्याच्यामध्ये छोटे छोटे आपण काहीतरी चुका करतो आणि त्यातून आपल्याला प्रॉब्लेम येतो. ते आपल्याकडनं चुकून होतं किंवा दुर्लक्षपणानं किंवा आपण म्हणजे महत्त्व न दिल्यामुळं होतं. आपल्याकडे बेस्ट प्रोडक्ट असतील, योग्य मार्गदर्शन देणारे आपल्याला जर असतील, त्यातून म्हणजे छान पार पडतो. राईट प्रोडक्ट, राईट सल्ला, त्याच्यामध्ये पण खाणं पिणं, तुमची दिनचर्या, खूप गोष्टी येतात. त्याच व्हॉट्सअपला एवढे खतरनाक ताईंचे फोटो आलेत की मी विचार करते बाबा या कशा त्यातून जात असतील. पूर्ण गळा, तोंड, पूर्ण स्किनवर म्हणजे मोडे आलेले आहेत. आणि मला विचारलं की ताई याच्यावर होईल का. मी म्हणलं तुम्ही लगेच घ्या सल्ला, बघा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ते वाढलेलं होतं भरपूर. टाळणं, दुर्लक्ष करणं त्याच्यावर सोल्युशन नाही. पण पूर्वी एवढं स्किनकडे लक्ष देणं, खूप साऱ्या गोष्टी करणं किंवा स्किन केअर करणं वगैरे ह्या गोष्टी करत नव्हते. क्युअर ॲप जे आहे ते माझ्याकडे प्रमोशनसाठी मला सजेस्ट झालेलं होतं हे ॲप. आणि मग त्यावेळेला प्रोडक्ट जे आहे ते वापरलेले होते, वापरायला लागलेले होते. महिना झालं, 2 महिने झालं, माझ्या बिफोर आणि आफ्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर मला ते कळायला लागलं की बाबा हां हे बेस्ट आहे. गेली 2-2.5 वर्ष होत आलं मी हे वापरते कंटिन्युअली. आणि मला खूप सोपं वाटतंय. बघा
ज्यावेळेला सुरुवातीला माझ्याकडे आलं मला काही कळत पण नव्हतं की कसं वापरायचं. आलं तर प्रमोशनला, पण ते प्रोडक्ट वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन स्वतः ट्राय कराव्याच लागतात. तर ते प्रमोशनसाठी आलेलं होतं, पण मी त्या गोष्टी सगळ्या ते सांगेल तसं केलं. तर पहिला ॲप जे आहे ते क्युअर ॲप जे आहे ते डाउनलोड केलं. त्याच्यानंतर मग तिथं डॉक्टरांची खूप सारी सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. मग 2 फोटो दिले, याच्या मार्फत त्याने ते स्कॅन केलं. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही ते त्याने बघितलं आणि मग छान असं माझ्या स्किननुसार मला प्रोडक्ट दिलं. मला पण असे बारीक बारीक सगळीकडे असे चेहऱ्यावर तीळ असायचे, थोडंफार चेहरा जो आहे जसा ऑइली आणि ड्राय दोन्ही मिक्स असायचा. मला जास्त मोड्या वगैरे अशा काही प्रॉब्लेम आलेले नाहीत, पहिल्यापासूनच नाहीत, पण थोडंफार दाखवत होतं त्याच्यामध्ये. मग तिथून मी ते कंटिन्यूली केलं. त्याच्यानंतर पर महिन्याला त्यांचे कॉल यायला लागले. ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे आपला रिपोर्ट ठेवला जायचा की ह्या महिन्यात किती आहे, पुढच्या महिन्यात किती आहे. आणि मला ते खूप छान वाटायचं की यार कुठं बाहेर जा, कुठं ना. मला पहिल्या वैताग आहे बाहेर जायचा. घरात आहे तिथं बसून मग ते कशा का अवतारात असेल ना, जसं आता मी गाऊन मी त्या का अवतारात असेल ना, मी सल्ला घेत होते. मला ते खूप बरं वाटायला लागलं. मग मी ते कंटिन्यूली सुरू ठेवलं आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट मला चांगले येत गेले खूप सारे कारण. त्याच्यानंतर मग मी थोडंसं स्किनचं म्हणजे महत्त्व मला समजलं आणि मग मी त्याच्याकडे वळले की बाबा हे पण महत्त्वाचं आहे. डाएट प्लॅन दिला जातो, किती पाणी पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, कारण तिथं पूर्ण ऑल डॉक्टरांची टीम असते जे सर्टिफाईड इथले अरे गेरे नाही आहे. राईट प्रोडक्ट निवडा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, इथं तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल. प्राइस जे असणार आहे ते 2200 पर्यंत प्राइस असणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरायचा आहे. माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. याची लिंक जी आहे क्युअर ॲपची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे. तुम्ही जाऊ शकता आरामात क्युअर ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता. बाबा सरडा कुठे लक्ष देईल का? आत आहे आत बुंद्यात असतो इथं. मी इथे काम करतोय तोपर्यंत सागरचा फोन आला की घरच्यांना आवरायला सांग, बाहेर जायचंय. म्हणून मी आयुष्य इथं समोरच होता म्हणून आयुष्याला हाक मारलं, सांगितलं की बाबा पप्पाचा फोन आलाय, आवरायला सांगितलंय, तुम्हाला बाहेर जायचंय. त्याला तेवढा आनंद होता की नाही, त्याला ते खाली काट्यातनं जायचं दिसलंच नाही. आणि माझ्या पण तेवढं डोक्यात आलं नाही की बाबा ते बिनचपलीचं आहे, त्याला सांगावं वगैरे. आणि ते त्याच्यात गेलं, त्याला थोडंसं काटे वगैरे लागले. हे तुम्हाला दाखवते, ही सागरनं झाडं लावलेली आहेत बघा. एक जे आहे ते जास्वंदी, म्हणजे 3 जास्वंदी आहेत. एक चेरीचं झाड, आर्यन म्हणतोय आता, मला काय माहित नाही ते चेरीचं झाड आहे का. आणि एक जे आहे ते मनानं उगवलेलं आहे उंबराचं झाड. पण आता उंबराचं झाड काढायचं कसं, असं म्हणतात की उंबराचं झाड काढायचं म्हटलं तर त्याची ती पूजा वगैरे करून उंबराचं झाड काढावं लागतं. तसंच करायचं नसतं. आता मला जरूर सांगा, बरोबर आपल्या घराच्या समोरच उगवलेलं आहे, पण असं म्हणतात की त्याची तेवढी काळजी पण किंवा देखरेख असं काहीतरी असतं म्हणतात ना. तर थोडंसं सांगा, नसेल तर मग काढू शकत असेल तर मग ते असंच काढून टाकलेलं बरं. सावकाश काढ. त्यामुळे झाडात शोभा वाढत होते. मग आणि आईचा होतं तर त्याचं काय, आईचं झालं तरी काय होत होतं. मग त्यात लांबडं मग मी कसं घुसेल सांगतोच. त्याचा हाईत काट आणि लांबडी काट्यात जात नाही. अरे पण हे कचरा अडकला की सगळा. कर काम. तुला काल का सुचलं नाही ग कामे? म्हणजे तुझं म्हणणं काय? काल केले असे झालं असतं ग काम. आज केलं काय झालं? आज संडे होता आणि संडेचं मी कामं करत नाही. असू दे किती छान वाटते. काय पागल झालीस का काय? मी सगळं काढून फेकायला लागले. चिक्या काय होतं चिक्या? हे पण काढायला लागते. हे टाका पाहिजे की ग, हे टाकायला पाहिजे इथं असेल पावडर. हे कसं उगले ओके ऑनलाईन मागव जरा. ह्याच्यावर फक्त टाकायचं. भाकर कुठं टाकलं का नाही डायरेक्ट झाड मारून टाकते आतनं.
गाडी देखील फिरवा. चला स्वच्छ करून मी आणि आरू जरा बसलोय. आरू काय म्हणते बघा, गाडी दे म्हण फिरवायला. ते गाडीचं एकदा तोंड इकडं करतंय, पुन्हा म्हणते मम्मी पाऊस पडलाय पाणी गेलं असेल मी जराही करतो, पुन्हा गाडी तोंड इकडं करतंय आणि माझं दुर्लक्ष करून पळवायच्या नादात असते. पण मी मात्र आहे ना त्याच्यावर वॉश ठेवूनच असते. पळवा नाही, मी गाडी चालू करतोय आणि नुसतं ऍक्सिलेटर देतोय. लय हाऊस आहे, लय प्रमाणाच्या बाहेर गाड्यांचे हाऊस म्हणजे जीव की प्राण नाही गाड्यांचं. चल बाबा चल, ती बोट्टी आहे बाहेर ठेव पाण्याचं प्यायचं. घराला कलर कधी माराय मम्मी? कलरला आले घर सगळं है ना, पूर्ण कलरला आले बघा. मामाचं पण उडलेच पूर्ण. झालं का झोपून? अय झोपून झालं? झोपून खाल्लेलं असतंय नुसतं. 5:30 वाजलेत. हे एक पान कट करायचं पण मग तिकडे दादा लावून करतील. ते काय कट केलं जरा काय झालं ना आपल्याकडनं, ते खालचं कसं जमिनीतलं आहे ते नाही पण आलं तरी चालतंय. पण इथं काय करायचं म्हणजे बोलून घ्यायचं. असा ढीग असतोय बघा, किती किती येते बघा. पोरावाला म्हणतात किती वस्त्र काढते देवाची, कारण जे काय अंगातले असतात ना कृष्णाची स्वामींची, ती मी डेली धुवून काढते. खालचं पुसायचं, त्याच्या खालचं. आज ना एक गोष्ट तुम्हाला आवर्जून बोलते मी बघा, माणसांमध्ये खूप फरक असतात. आता माझीच पोरगी आहे किट्टू, पण तिला ना झाडं लावण्यात इंटरेस्ट आहे, ना ते देखरेख करण्यात इंटरेस्ट आहे, ना घरात जसं मी आता नीटनेटकं साफसफाई हे काय माझ्या बेसिक गोष्टी असतात याच्यात तिचं मन नसतं. तिचं वेगळंच असतं, इकडचं तिकडचं नॉलेज घ्यायचं, वेगवेगळं नवीन काय शिकता येईल शिकायचं, एक्स्ट्राच्या परीक्षेला बसायचं, हे काय तिचं वेगळंच असतं. आणि तिच्या वयात ना मला एवढी झाडांची आवड होती ना की मी आजीबरोबर कुठे गेली मला झाड आवडलं तर मी तिला म्हणते त्यांना सांग आपल्याला ढापी द्यायला किंवा रोप उपटून द्यायला. आणि मग मी शाळेने येताना सुद्धा काय घावेल ते आणायची, ते लावायची, त्याला जपायची, रोज उठून जाऊन बघायची ते झाड केवढं आलं काय. पुन्हा मला म्हणजे आवड घरातल्या कामाची पण भरपूर होती, अगदी नीटनेटकं ठेवणं, सगळं काम करणं, मग ते गाई असू दे म्हशी असू दे वगैरे ते आवडीनं आनंदानं करायची. काही स्वयंपाक लावला स्वयंपाक करायची, साफसफाई असू दे सगळ्या गोष्टी करायची. आणि तीच माझी पोरगी आता सगळ्या गोष्टीत विरुद्ध आहे. म्हणजे आता काही जनरेशननुसार बदलतं काय, कोणाकोणाला असं वाटतं की बाबा मी लहानपणी जे करत होते ती माझी मुलगी करत नाहीये, आणि माझी मुलगी जी करते ती मी वडून घे आणि मग काढ. रबर प्लांट बघा, असले मोठे मोठे मुळ्या झाले त्याच्या. माझे एक शाळेतले मित्र इथे पेंटायला आणि उपयोग नाही. हा त्या दिवशी काढून गेलतो, पाक सगळं स्वच्छ करून गेलतो, परत वाढले. चेष्टा आहे अरे मग तांबे राहिलाय त्याला. तर जेवढं जेवढं मला वाटत होतं की काही मरलेलं आहे, काही तुटलेलं आहे, काही खराब झालेलं आहे, काही ठिकाणी बुरशी लागलेली होती, फंगस लागलेलं होतं, अशा ज्या ढाप्या होत्या ना म्हणजे झाडं जी होती ती कट केली काय काय थोडीफार. आणि काय कायांचं थोडंसं असं हे असतं की बघा म्हणजे वाऱ्यानं काही मरगळून पडलेलं ते काढलं. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण टेरेस जे आहे ते झाडून घेतलं. मी खालचा जो झाडू आहे तो आणलेला होता कारण हा मला धुयाचाच होता. हे जे झाडू आहेत ते मी कमीत कमी 15 दिवसातून का होईना घरातले झाडू जे आहेत ते धुवून टाकते, नॉर्मल पाण्यात का होईना काढून टाकते. कारण आपण त्यांना सगळं हे करत असतो, झाडू वगैरे सगळं काढत असतो, कधी ओल्यात जातो कधी कशात जातो, त्यामुळे खराब होतात. आणि प्लास्टिक असल्यामुळे ते बरं पडतं. आणि हा एक मातीचा ढिगारा आहे तो तुमच्या दादाने असा लावून ठेवलेला होता ना, वारं आलं की हीच माती सगळ्या टेरेसवरून पसरायची, पूर्ण टेरेसवरून हीच माती व्हायची. आणि कधी जर समजा टेरेसचं दार ओपन राहिलं तसं आम्ही ठेवत नाही, पण कधी राहिलं तर हीच माती ना वाऱ्यानं उडून खाली पण येत होती. म्हणून म्हटलं आज काय का होईना, किती का वेळ होईना, दमायला तर भरपूर झालेलं होतं, पण म्हटलं आता
हे जे आहे ते पूर्णपणे भरायचं, भरून ठेवायचं. आणि जो नारळ घरातला होता, तुमच्या भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या की अगं ताई तो तू लाव कुंडीमध्ये, व्यवस्थित येतो, व्यवस्थित वाढेल. मग कुंडी एका साईडनं फुटलेली होती. म्हटलं असू द्या, याला काहीतरी आपण जुगाड करूया. आणि बाकीच्या कुंड्या आहेत ना, त्यात एवढी माती भरून ठेवली आहे ना की ती माती बघितल्यानं डोक्याला हात लावचाल. 6 ते 7 आडव्या मोठ्या कुंड्या असतात ना, ती माती भरून ठेवलेली आहे. कारण इथं लावायचं होतं आणि काय काय त्यांचे खूप प्लॅन होते दादाचे. ते कामामुळे त्यांना जमलं नाहीत, त्याच्यासाठी वर माती आणून टाकलेली होती. आम्ही आपलं मस्तपणे सगळी जी काय आहे ती भरली. आणि उरलेली जी माती होती ना, म्हणलं कुंड्या ज्या आहेत त्या पूर्ण अशा खालून रिकाम्या होत आलेल्या होत्या. कारण त्या आरून आरून माती खाली 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 जात होती. तर थोडंफार आम्ही काय केलं की त्याच्यामध्ये जी आहे ती भरली. आणि सोबत ना इथं जेवढं काही तण आलेलं होतं, जेवढं निघेल तेवढं आम्ही तण पण काढलेलं होतं. प्रत्येक झाडामध्ये अशा पद्धतीनं तण आलेलं होतं की जणू काय आपण ते लावतो ना झाडाबरोबर, तसं. मी गेल्या वेळेलाच हाच क्वेश्चन केलता की जे पाहिजे त्याला जपावं लागतं, जे नको आहे त्याला नाही लक्ष दिलं, नाही खाऊ पिऊ घातलं तरी ते येतं. तर एका ताईची कमेंट होती की निसर्गाचा नियम आहे ते. निसर्गासाठी सगळंच चांगलं आहे. आपण आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट आहे, पण निसर्गासाठी सगळं आहे. त्यामुळे तोच त्यांना जीवन देतो. अगदी बरोबर आहे. मला ते पटलेलं होतं त्या ताईंचं. मला ज्या कमेंट असतात की ताई, गुलाबाच्या झाडाला तुम्ही काय करता? आता सध्या जर बघायला गेलं तर गुलाबाच्या झाडाला गुलाब येतात, पण पूर्वी जशी येत होती तशी येत नाहीत. याचं कारण तुम्हाला एक सांगते की गुलाब लाईफटाईम आपल्याला फूल देईल याची गॅरंटी नसते. ठराविक झाडं देतात, ठराविक झाडं देत नाहीत. दुसरी गोष्ट, गुलाबाच्या झाडाला ना वरचे वर त्याला जे असणारं खत आहे, आता आपण जे खतं घातलेली होती त्याच्यामध्ये एक गांडूळ खत होतं, एक सोनखत म्हणून आणलेलं होतं. बाप रे बाप, एवढा घाण वास सोडतं म्हणतात ना, ते एक खत घातलेलं होतं. आणि मग बाकीचं अजून एक 2 खतं आहेत, मी नाव सांगितलेत खरं माझ्या लक्षात नाहीत आता. दिसतात फुलं, छान वाटते ना. फुलं आहे ना ते हारामध्ये घातलं जातं बघा, जे आपले लांबडे हार केले जातात त्याच्यामध्ये घातलं जातं. काय रे भैया, शेवंती म्हणायचं का? एवढा जी सुगंध भारी असतोय, बहुतेक शेवंतीच. नाही नागाच ए नागाचं फुल हे नाही, ते तिकडं नाग. ते झाड आडवं झालं बघ, बघ त्याला काय झालं, ते पडायला फिरव डायरेक्शन त्याची. या झाडांचा काय म्हणतात हो याला, माझ्या डोक्यात येईना. सांगितलेलं तुमच्या दादाने, असे गुच्छ गुच्छ येतात वरती. असं माती भरली, जी घालायची ती माती घातली. आता जरा टेरेस धुवून काढूया. सागरच्या वरच्या झाडाला बघा की सगळी अशी फुलं येऊन सुकून गेलेत, त्यांनी पण काढलेली नाहीत, कारण खालची फुलं बास होऊन जातात. पाणी पडतंय का बघ. आता लास्टला डायरेक्टली सगळं धुवून घेतलं. पाण्याचा आता काही प्रॉब्लेम नाही आहे. पाऊस झाल्यापासून बोरला पाणी फुल आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला की फक्त आम्हाला मे महिना जो आहे ना, तोच म्हणजे बोरला पाणी नाही राहत. पूर्ण अखंड 11 महिने पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. अगदी भरभरून पाणी असतं. माती बघू शकता आणि घाण बघू शकता. एकतर पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे ती वेगळीच झालेली माती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मध्ये ढिगारा टाकल्यामुळे झालेले. आता टेरेस एवढं स्वच्छ, एवढं छान झालं आणि मन पण माझं प्रसन्न झालं. कारण जसं आपण म्हणतो की जिथं माझी नजर पडेल ती गोष्ट स्वच्छ राहिली तर मनाला बरं वाटतं, आणि जिथं नजर पडेल आणि तिथं जर खराब असेल, बाकीचं किती पण स्वच्छ असू दे, तरी ते मनात राहते की अरे इथं खूप घाण आहे, इथं खूप घाण आहे. असं ते एक वेडापणा जो असतो ना, तो आहे माझ्यात कदाचित, म्हणून ते होतं. आता झालं हे, आता स्वच्छ केलंय ना एक 4 दिवस असं. 5व्या दिवशी तुम्हाला मी दाखवेन आणि पुन्हा जैसे ते असतं. कारण वारच प्रचंड प्रमाणात आहे, आणि मी AC न लावण्याचं कारण तुम्हाला आज कळलं असेल. भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला नैसर्गिक हवा जी आहे ती मिळते इथं. त्यामुळे AC ना मी लावणार आहे ना डोक्यात आहे. काही गरज नाही. एवढा उन्हाळा गेला. किचनमध्ये काय असेल ते गरम होत होतं, बाकी सगळीकडे व्यवस्थित होतं. असं चला, आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.